नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यातील सर्व दिनविशेष आणि व्यक्तिविशेष। चला तर सुरुवात करूया 1 फेब्रुवारी पासून। 1 फेब्रुवारी 1689 गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले। 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी शेख निजामाने संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला। त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले। दृष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या। 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजी राजांची हत्या करण्यात आली। बघूया 2 फेब्रुवारी दिनविशेष। 2 फेब्रुवारी 1971 जागतिक पाणथळ भूमी दिन। इराणमधील रामसार येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती। मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला। बघूया पुढील दिनविशेष। 3 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 1832 पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली। भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत। काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही। सन 1857च्या उठावा अगोदरच अनेक उठाव झाले। अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर ठरले गेले, ते म्हणजे राजे उमाजी नाईक। बघूया पुढील दिनविशेष। 4 फेब्रुवारी 4 फेब्रुवारी 1670 नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन। तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र होते। तानाजी मालुसरे यांनी 1670 रोजी झालेल्या सिंहगडच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। छत्रपतींच्या आदेशावरून तानाजी यांनी मुघलांच्या विरोधात सिंहगड येथे लढाई केली आणि तो किल्ला आपल्या ताब्यात मिळवला। मात्र तानाजी मालुसरे यांना या लढाईत आपले बलिदान द्यावे लागले होते। बघूया पुढील दिनविशेष। 5 फेब्रुवारी 5 फेब्रुवारी 2003 भारताने 2002 मध्ये सोडलेल्या PSLV-C4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घोषणा केली। कल्पना चावला या अमेरिकन अंतराळवीर होत्या। त्या भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या प्रथम महिला होत्या। बघूया पुढील दिनविशेष। 6 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी 1931 कायदे पंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन। पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते। ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते। पुढे त्यांनी वकिली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लक्ष घातले। 1922 साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली होती। बघूया पुढील दिनविशेष। 8 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी 2015 नीती आयोगाची पहिली बैठक। नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला। बघूया पुढील दिनविशेष। 9 फेब्रुवारी 2008 थोर समाजसेवक डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचे निधन। हे एक मराठी समाजसेवक होते। कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला। ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते। याशिवाय वन्यजीवन संरक्षण, नर्मदा बचाव आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले गेले आहे। बघूया पुढील दिनविशेष। 10 फेब्रुवारी 1803 जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म। हे मराठी शिक्षणतज्ञ उद्योगपती होते। मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता। बघूया पुढील दिनविशेष। 11 फेब्रुवारी 1847 अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म। थॉमस अल्वा एडिसन विजेच्या दिव्याचा शोध लावला। तसेच त्यांचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत। बघूया पुढील दिनविशेष। 12 फेब्रुवारी 1809 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म। रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता। त्याला
उत्क्रांतीवादाचा जनक समजले जाते. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरित्या उलगडून दाखवले. बघूया पुढील दिनविशेष. 13 फेब्रुवारी 1879 प्रभावी वक्त्या व कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. बघूया पुढील दिनविशेष. 14 फेब्रुवारी 1483 पहिला मुघल सम्राट, हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. बाबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक-ए-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिम खान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत 1526 पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला. बघूया पुढील दिनविशेष. 15 फेब्रुवारी 1564 इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म. गॅलिलिओ हे पहिले आधुनिक शास्त्रज्ञ होते. त्याविषयी ब्रेथखन एक सुंदर कविता लिहिली आहे. गॅलिलिओंच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले गेले आहे. अँटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने गॅलिलिओज फिंगर नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे. बघूया पुढील दिनविशेष. 16 फेब्रुवारी 1944 दादासाहेब फाळके यांचे निधन. हे चित्रपट निर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. 1913 साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. भारतीय अभिनेत्यांच्या त्यांना जन्मभराच्या चित्रपट विषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो. बघूया पुढील दिनविशेष. 17 फेब्रुवारी 1883 क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन. राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन झाले होते. बघूया पुढील दिनविशेष. 18 फेब्रुवारी 1823 राव बहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा जन्म. हे इसवी सनच्या 19व्या शतकात होऊन गेले मराठी पत्रकार, समाज सुधारक व इतिहास लेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी समाज सुधारण विषयक शतपदे लिहिली. बघूया पुढील दिनविशेष. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. छत्रपती शिवाजी राजे भोसले 19 फेब्रुवारी 1630 हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही मधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. बघूया पुढील दिनविशेष. 20 फेब्रुवारी 2014 तेलंगण हे भारताचे 29वे राज्य बनले. डिसेंबर 9, 2009 रोजी या प्रयत्नांना यश मिळाले. भारत सरकारने तेलंगण हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक 15व्या लोकसभेत 18 फेब्रुवारी 2014 आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात 20 फेब्रुवारी 2014 संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. बघूया पुढील दिनविशेष. 21 फेब्रुवारी 1894 वैज्ञानिक डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म. डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांच्या नावाने हा पुरस्कार भारतातील काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेतर्फे प्रदान करण्यात येतो. वळूया पुढील दिनविशेषकडे. 22 फेब्रुवारी 1958 स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे निधन. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का येथे झाला. 11 नोव्हेंबर हा दिवस
राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून देखील ओळखला जातो. ते स्वातंत्र्य सैनिकांसह एक महान वैज्ञानिक, राजकारणी, कवी आणि विद्वान म्हणून ओळखले जातात. बघूया पुढील दिनविशेष. 23 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 1876 देबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वइच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. बघूया पुढील दिनविशेष. 24 फेब्रुवारी 1961 मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तामिळनाडूचे क्षेत्रफळ 1,30,058 चौरस किलोमीटर असून तामिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता 80.33% आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. बघूया पुढील दिनविशेष. 25 फेब्रुवारी 1599 संत एकनाथ यांचे निधन. हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 या दिवशी देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. बघूया पुढील दिनविशेष. 26 फेब्रुवारी 1976 वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ययाती ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्यावेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे याची जाणीव होते. वि. स. खांडेकरांना ययाती कादंबरीसाठी इसवी सन 1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इसवी सन 1974 साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बघूया पुढील दिनविशेष. 27 फेब्रुवारी 1987 मराठी भाषा गौरव दिन. हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. बघूया पुढील दिनविशेष. 28 फेब्रुवारी 1928 राष्ट्रीय विज्ञान दिन. डॉक्टर C.V. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळेच हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.